नमस्कार श्रोते हो, परमात्मा साई भक्तिसार साईमाने 891 चॅनलमध्ये तुमचं सर्वांचे मी स्वागत करीत आहे। जर आपल्यापैकी ह्या चॅनलवरती कोणी नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जसे नवनवीन व्हिडिओ अपलोड करीत जाईन तसे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत राहतील व तुम्ही ते पाहू व ऐकू शकाल। आपण ह्या व्हिडिओमध्ये ज्ञानेश्वरीमधील अध्याय 12वा पाहणार आहोत। अध्यायाचं नाव आहे भक्ती योग। भगवद्गीतेतील प्रमुख विषय आहे। प्रथमतः आपण श्लोक नंबर 1 ते 12 व श्लोक नंबर 13 ते 20 मध्ये काय सांगितले ते पाहूयात। श्लोक नंबर 1 ते 12 मध्ये साकार निराकार उपासकाच्या श्रेष्ठतेचा निर्णय आणि भगवत प्राप्तीच्या उपायाचा विषय भगवंतांनी सांगितलेला आहे। श्लोक नंबर 13 ते 20 मध्ये भगवत प्राप्ती झालेल्या पुरुषाचे लक्षण भगवंतांनी सांगितलेले आहे। संपूर्ण श्लोकातील विषय प्रत्येक श्लोकाद्वारे श्लोक नंबर 1 साकार उपासना व निराकार उपासना करणाऱ्यापैकी श्रेष्ठ कोण हा अर्जुनाचा प्रश्न भगवंतांना आहे। श्लोक नंबर 2 मध्ये भगवंतांच्या सगुण रूपाची उपासना करणारे श्रेष्ठ आहेत। श्लोक नंबर 3 ते 4 मध्ये निराकार ब्रह्माचे स्वरूप व त्याच्या उपासनेने भगवत प्राप्ती होते। श्लोक नंबर 5 मध्ये निराकाराची उपासना ही कठीण। श्लोक नंबर 6 मध्ये भगवंतांच्या सगुण रूपाच्या उपासनेचे कथन केलेले आहे। श्लोक नंबर 7 मध्ये आपल्या भक्तांचा शीघ्र उद्धार करण्याची भगवंतांची प्रतिज्ञा। श्लोक नंबर 8 मध्ये ध्यानाने भगवंताची प्राप्ती। श्लोक नंबर 9 मध्ये अभ्यास योगाने भगवत प्राप्ती होते। श्लोक नंबर 10 मध्ये भगवंतासाठी कर्म करण्याने भगवत प्राप्ती। श्लोक नंबर 11 मध्ये सर्व कर्माच्या फलत्यागाने भगवत प्राप्ती। श्लोक नंबर 12 मध्ये सर्व कर्म फलत्यागाची प्रशंसा केलेली आहे। श्लोक नंबर 13 ते 14 मध्ये सर्व भूतांच्या ठायी द्वेषरहित आणि मैत्री इत्यादी गुणांनी युक्त असलेल्या प्रिय भक्तांचे लक्षण सांगितलेले आहे। श्लोक नंबर 15 मध्ये हर्षदी विकाररहित व सर्वांना अभय देणाऱ्या प्रिय भक्तांचे लक्षण सांगितलेले आहे। श्लोक नंबर 16 मध्ये निस्पृहाही गुणांनी युक्त सर्वत्यागी प्रिय भक्तांचे लक्षण। श्लोक नंबर 17 मध्ये हर्ष शोकादी विकारांनी रहित निष्पाप अशा प्रिय भक्तांचे लक्षण सांगितलेले आहे। श्लोक नंबर 18 ते 19 मध्ये शत्रू मित्राचे ठायी संभाव असलेल्या स्थिर बुद्धी प्रिय भक्तांचे लक्षण सांगितलेले आहे। श्लोक नंबर 20 मध्ये वरील गुणांचा संग्रह करणाऱ्या भक्तांचा महिमा सांगितलेला आहे। आता आपण हा अध्याय चालू करत आहोत। श्लोक नंबर 1 पासून ओम श्री परमात्मने नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। ओम नमः शिवाय। ओम साईनाथाय नमः। अर्जुन म्हणाला, जे अनन्य प्रेमी भक्तजन निरंतर आपले भजनात व ध्यानात रत असलेले तुझ सगुण रूप परमेश्वराची अतिश्रेष्ठ भावाने उपासना करतात आणि जे भक्त अविनाशी सच्चिदानंद घन निराकाराचीच उपासना करतात, त्या दोन्ही प्रकारच्या भक्तामध्ये अतिउत्तम योग्यवेते कोण आहेत? श्रोतेहो बघा, अर्जुनाने प्रश्न भगवंतांना विचारलेला आहे। अर्जुन म्हणाला आहे की जे अनन्यप्रेमी भक्त जे निरंतर आपले भजनात व ध्यानात रत असलेले तुझ सगुण रूप परमेश्वराची अतिश्रेष्ठ भावाने उपासना करतात आणि जे भक्त अविनाशी सच्चिदानंद घन निराकाराचीच उपासना करतात, त्या दोन्ही प्रकारच्या भक्तामध्ये अतिउत्तम योगवेते कोण आहेत? त्या ज्ञानी किंवा भक्त या दोघांपैकी हे अनंता भगवंतांना म्हटलेला आहे। अनंता कोणी तुझा ऐक्य रूप योग किंवा भक्ती योग तत्वतः जाणला आहे ते सांगा। भगवान श्रीकृष्ण म्हणाले, ओवी नंबर 1 ते 34 आहे। मी ओवी नंबर सांगणार नाही, ओवी नंबर तुम्हाला दिसत्या। भगवान श्रीकृष्ण म्हणाले, माझ्या ठिकाणी मनाला एकाग्र करून निरंतर माझ्या भजनात व ध्यानात रमणारे जे भक्तजन अतिश्रेष्ठ श्रद्धेने युक्त होऊन मग सगुण रूप परमेश्वराला भजतात, ते मला योगामध्येही अति उत्तम योगी वाटतात, अर्थात त्यांना मी अतिश्रेष्ठ मानतो। असा भक्त हा केवळ योगाला जाणणाऱ्यांत श्रेष्ठ विद्वान असतो असे नाही, तर योगयुक्तात म्हणजे अनुभव असणाऱ्या श्रेष्ठ असतो। जे पुरुष इंद्रियाच्या समुदायाला चांगल्या रीतीने वश करून मन बुद्धीच्या पलीकडे सर्वव्यापी अखतनीय स्वरूप आणि सदा एकरस राहणारे नित्य निश्चल निराकार अविनाशी सच्चिदानंद घन ब्रह्माची निरंतर ऐक्य भावनेने उपासना करतात, ते सर्व भूतांच्या हितामध्ये रत असलेले आणि सर्वांच्या ठिकाणी साम्य बुद्धी ठेवणारे योगी मलाच प्राप्त होतात।
भक्तीने जे प्राप्त होते आणि विवेक वैराग्ययुक्त श्रवण मनन निधिध्यासाच्या ज्ञानमार्गाने जे प्राप्त होते त्याशिवाय योगाच्या सामर्थ्याने अधिक काही प्राप्त होते असे नाही. उलट योग साधकाला कष्ट मात्र फार होतात. योगाने सर्व भूतांचे हित म्हणजे सुखाचे साधन असलेल्या निर्विशेष निर्गुण निराकार ब्रह्माच्या ठिकाणी सगुण भक्तीचे सहाय्य न घेता आसक्ती वाढवलेली असते. त्यांच्या योगमार्गामध्ये इंद्रादिकांची पदे वाटमारेपणा करीतात आणि रिद्धिसिद्धीच्या जोड्या आडव्या पडून राहतात. साधकांना पुढे समाधीपर्यंत जाऊ देत नाहीत. कामक्रोधाचे उपद्रव अनेक प्रकारांनी उपद्रव करतात आणि निराकार ब्रह्माबरोबर साकार शरीराला लढावे लागते. तानेने ताण प्यावी, भूक लागलेल्याने भूकच खावी, जागृती असणे हे झोपणे अशी योग्याची अवस्था असते. तो जंगलात राहू लागला तर थंडी वाजू लागते, त्यावेळी थंडीच पांघरतो. ऊन लागत असेल तर ऊन पांघरतो, पाऊस पडत असेल तर पावसाच्या घरात राहतो. अर्जुना, सती जाताना पतिव्रतेला पतीच्या प्रेतासह एकदाच अग्निप्रवेश करावा लागतो, पण येथे तर पती वाचून नित्य नवा अग्निप्रवेश करावा लागतो. त्यामुळे हा कठीण योग आहे. या मार्गात फुकट आणि मरणाशीच नित्य नवे युद्ध आहे. योगमार्ग हा मृत्यूपेक्षा तीक्ष्ण आहे. कडत असलेले विष पिववेल काय, किंवा डोंगर गिळताना मूग फाटणार नाही काय, त्याप्रमाणे योगाचा अभ्यास महाकठीण आहे. पांगळ्याला वायूशी स्पर्धा करणे जसे शक्य नाही, तर त्याप्रमाणे देह तादात्म्य असलेल्या जीवांना योगामार्गाने अव्यक्त ब्रह्माचे ठिकाणी गती प्राप्त होणे शक्य नाही. वेदाने नको म्हणून सांगितलेली निषेध कर्मे दूर करतात आणि कर म्हणून सांगितलेल्या विधीचे पालन करतात. ती कर्मे निष्काम बुद्धीने मला अर्पण करून कर्माची फळे नाहीशी करतात. सर्व कर्मे मला अर्पण करून जणू ती आपल्याकडून घडलीच नाहीत असे करतात. भक्ताच्या ज्या कायिक वाचिक मानसिक सामान्य क्रिया आहेत त्या क्रियांना माझ्या वाचून दुसरीकडे धाव नसते. त्या भक्तांना मी मातृप्रेमाने पदरात घेतो. अर्जुना, राम कृष्णाच्या सगुण रूपांचा समुदाय करू मी त्या भक्ताच्या गावाला वैकुंठाहून धावत आलो. माझ्या नामाच्या हजारा नावा आहेत. या नावा संसार सागरात सज्ज ठेवून मी भक्तांना तारण्यासाठी नावाडी झालो आहे. कोणा एका भक्ताच्या पोटाला केवळ प्रेमाची पेटी बांधली आणि मग त्याला सायुज्य मोक्षाच्या तीरावर आणले. माझ्या भक्ताला संसाराची वा संसारातून उद्धरून जाण्याची यापैकी एकही काळजी नसते. त्यांचा योग्य रीतीने उद्धार करणारा मी सर्व काळ तयारच आहे. अर्जुना, माझ्या सगुण रूपाचे ठिकाणी चित्त स्थिर करणाऱ्या त्या भक्तांचा मृत्यूरूप संसार सागरातून मी तत्काळ उद्धार करतो. अर्जुना, एक मनच सर्व व्रतीसह आणि बुद्धीच्या निश्चयासह माझ्या सगुण रूपाचे ठिकाणी वतनदार करून ठेव. तुझे मन आणि बुद्धी या दोघांनी प्रेमासह एकदमच प्रवेश केला तर तुम्हालाच प्राप्त होशील. श्रीकृष्ण आणि अर्जुन असे दैत्य राहणार नाही. तू माझेप्रमाणे सर्वव्यापक विशाल होशील. मनबुद्धीसहित हे चित्त पंचविषयांनी स्पर्शित होऊ न देता माझ्या हाती देऊ शकणार नाही. नचित तर तू आपले चित्त 8 प्रहरापैकी फार थोडा वेळ मला देत जा. मग त्या क्षणभरात माझे चित्ताला अनुभवास येईल. त्या कालात ते चित्त विषयाविषयी अरुची घेईल. त्या कालापुरते त्याला विषय आवडणार नाहीत. ज्याप्रमाणे शरद ऋतूने प्रवेश केला म्हणजे नदी ओसरू लागते, त्याप्रमाणे मनोबुद्धीने माझ्यात प्रवेश केल्यानंतर चित्त हे प्रपंचापासून वेगाने बाहेर पडते आणि हळूहळू कालांतराने माझ्याशी एकरूप होते. हाच अभ्यास योग आहे. या अभ्यास योगाने अमुक एक गोष्ट होणार नाही असे नाही. अभ्यास करण्याकरता तुझ्या अंगात सामर्थ्य नसेल तर तू ज्या स्थितीत असशील त्या स्थितीत राहा. इंद्रियाचा निग्रह करू नकोस, भोगाचा त्याग करू नकोस, कुल परंपरेने धर्माचे आचरण कर, वेदाने सांगितलेल्या विधिनिषेधांचे पालन कर, परंतु मनाने वाणीने देहाने जे कर्म होत राहील ते मी करीत आहे असे अभिमानाने म्हणू नकोस. विश्वाचे सर्व व्यवहार परमेश्वर सत्तेने होतात. माळ्याने जिकडे नेले तिकडे पाणी जसे शांतपणे जाते त्या पाण्याप्रमाणे आपले जीवित अभिमान रहित केले असावे. तो आपल्या डोक्यावर उजे घेऊ नकोस. आपली चित्तवृत्ती माझ्या ठिकाणी अखंड ठेव. अर्जुना, माझ्या अखंड अनुसंधानाने देहत्याग झाल्यानंतर तू सायुज्य मोक्षाच्या घरी येशील.
अर्जुना, प्रत्येक वेळी माझे स्मरण ठेवण्याचा आग्रह सोडून दे, परंतु तुझी बुद्धी इंद्रियाचा निग्रह करण्याविषयी असू दे आणि ज्या वेळी जी कर्मे घडतील त्या सर्वांच्या फळांचा त्याग करीत जा. फलेच्छा मनात ठेवू नकोस. वृक्ष किंवा वेली आले फळे टाकून देतात, त्याप्रमाणे यथासांग घडलेली कर्मे फळाची इच्छा न करता टाकून दे. खडकावर जसा पाऊस पडावा, अग्नीत जसे पेरावे, स्वप्न जसे पाहावे, त्याप्रमाणे कर्म निष्फळ आहे असे मान. नीतिध्यासाने चित्तवृत्ती ब्राह्मनिष्ठ झाल्यानंतर शरीर, कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, मन आणि बुद्धी हे सर्व पदार्थ त्या ध्यानात समरस होतात, तेव्हा सर्व कर्म सहजच दूर राहतात. मग कर्म जेथे दुरावले तेथे फलत्याग आपोआपच घडतो आणि त्या त्यागामुळे पूर्ण ब्राह्मरूप शांती आपल्याशी एकरूप होते. मर्म न समजता केलेल्या अभ्यासाहून ज्ञान श्रेष्ठ आहे. ज्ञानाहून परमेश्वराच्या स्वरूपाचे ध्यान श्रेष्ठ आहे. ध्यानाहूनही सर्व कर्माच्या फळाचा माझ्यासाठी त्याग करणे श्रेष्ठ आहे. त्यागाने तत्काळ परमशांती लाभते. सारे जीवन अमृतमय बनून जाते. जो सर्व भूतांविषयी द्वेष कधीही करत नाही, ज्याप्रमाणे व्यापक चैतन्याला हा परका असा भेद माहीत नसतो, त्याप्रमाणे ज्याच्या ठिकाणी अपरभाव असतो, उत्तमांना धारण करावे व अधमांचा तिरस्कार करावा, अशा प्रकारचा राग द्वेष करण्याचे पृथ्वी कधीही जाणत नाही. त्याप्रमाणे जो सर्वाशी प्रेमाने वागत असतो, प्राण जसा राजा व रंक यांच्या शरीरात समप्रमाणात असतो, त्याप्रमाणे खरा भक्त श्रीमंत गरीब सर्वाबरोबर अत्यंत प्रेमाने वागत असतो. गायीची ताण दूर करावी आणि राजाला विष होऊन मारून टाकावे असे करण्याचे पाणी जसे जाणत नाही, त्याप्रमाणे सर्व भूतमात्राविषयी ज्याच्या मनात मित्रत्व असते, तो सर्वाचीच प्रेम भावाने वागत असतो. त्याच्या हृदयात अपार कृपा भरलेली असते. तो सर्वांवर कृपेचा वर्षाव करीत असतो. मी आणि तू ही दैत्याची वार्ता त्याच्या मनात नसते. तो सुख दुःख यांच्या पलीकडे गेलेला असतो. ज्याच्या अंतःकरणात क्षमाभाव असतो, तो सदैव संतोषी असतो. कोणत्याही प्रकारचा अहंकार त्याच्या हृदयात नसतो. हृदयात प्रेम भरलेले असते, त्यामुळे अहंकाराला जागाच नसते. एखाद्याने त्याच्या विरुद्ध अपराध केला तर तो त्याला क्षमा करतो व देवास प्रार्थना करतो की देवा त्याला सद्बुद्धी दे, माझी पुण्याई त्याला मिळू दे, अशी तो प्रार्थना करतो. वर्षा ऋतू वाचून समुद्र जसा पाण्याने अखंड भरलेला असतो, त्याप्रमाणे तो खरा भक्त कोणत्याही भोगा वाचून सदा संतुष्ट असतो. तो अंतःकरणाला विषयापासून आवरून धरतो. सदैव निश्चयाने सत्कर्मात रममाण झालेला असतो. जीव आणि परमात्मा हे दोघे ज्याच्या हृदयरूपी मंदिरात ऐक्याच्या आसनावर बसलेले असतात. अर्जुना, अंतःकरणात जीव ब्रह्मयोग आणि बाहेर अष्टांगयोग हे दोन्ही चांगल्या रीतीने प्रकाशित झाल्यानंतरही ज्याच्या ठिकाणी माझ्याविषयी प्रेमयुक्त भक्त आहे, अर्जुना, तो माझी सेवा करतो म्हणून तो भक्त आहे. परमात्म्याशी एकरूप झाला म्हणून तो योगी आहे. सुखदुःखाच्या बंधनापासून सुटला म्हणून तो मुक्त आहे. माझ्याविषयी मनात अनुराग असतो म्हणून तो माझी प्रिय पत्नी आहे. त्याला मी आवडतो म्हणून मी त्याचा पती आहे. अशा प्रकारे विहित रूपाने तो खरा भक्त मला आवडतो. तो मला स्वतःच्या जीवा इतका आवडतो. खरोखर त्याच्या प्रेमाविषयी बोलता येत नाही. प्रेम शब्दातून प्रकट करता येत नाही. परंतु अर्जुना, तुझे श्रद्धेमुळे मी हे बोलत आहे. मी माझ्या भक्ताला बसण्यासाठी अंतःकरणरूपी आसन घालतो. समुद्राच्या खवळण्याने जलचरांना कधी भय निर्माण होत नाही आणि जलचरांनी समुद्राला कधी त्रास दिला नाही. त्याप्रमाणे सत्ता, संपत्ती, वीरवत्ता, तारुण्य इत्यादीमुळे अहंकाराने उन्मत्त जगाने कितीही त्रास दिला तरी ज्याला उद्वेगाचा स्पर्श होत नाही आणि जो कधी काया वाचा मनाने जगाला कधीही त्रास देत नाही. शरीर जसे स्वतःच्या अवयवांना कंटाळत नाही, त्याप्रमाणे आत्मरूपाने मीच प्रत्येकाच्या अंतःकरणात आहे. अशा अद्वितीय भावाने कोणत्याही प्राण्याला कंटाळत नाही, त्यांचा त्रास मानत नाही. जगच ज्याचा देह झाले आहे म्हणून सुखदुःखे नष्ट झाले आहेत. दुसऱ्याचा उत्कर्ष झाला की आनंद निर्माण होत राहतो. तो भयाने व उद्वेगाने रहित असतो. एवढी अवस्था प्राप्त झाल्यावरही तो माझ्यावर अपार प्रेम करत असतो. तो माझ्या जीवाने जगत असतो. तो आत्मा आनंदाने तृप्त झालेला असतो. त्याच्या रूपाने जणू मोक्ष नवजीवनाला प्राप्त झाला आहे. तो पूर्णतारूपी स्त्रीचा प्रिय पती झालेला असतो. अर्जुना,
ज्याच्या ठिकाणी कोणत्याही विषयाच्या गरजेचा प्रवेश होत नाही, ज्याला कशाची गरज वाटत नाही, ज्याचे अस्तित्व सुखाला उत्कर्षकारक आहे. काशीला देह ठेवल्यानंतर मोक्ष मिळतो, परंतु संतांच्या सानिध्यात जिवंतपणीच मोक्ष प्राप्त होतो. जीवन पूर्ण आनंदरूप बनून जाते. हिमालयाची यात्रा अवघड, जीविताला धोका असतो, परंतु संतांच्या संगतीत कसल्याही प्रकारचा धोका नसतो. संतांच्या हृदयात हिमालयापेक्षा अनंत पटीने उंच निस्वार्थ प्रेम भरलेले असते. गंगा पवित्र आहे, परंतु स्नान करताना बुडण्याची भीती आहे. संतांच्या संगतीत कोणत्याही प्रकारची भीती नाही. आकाश जसे व्यापक आणि जगातील सर्व व्यवहाराविषयी उदासीन असते, त्याप्रमाणे ज्याचे मन ब्रह्मरूप झाल्यामुळे आणि काही करण्याविषयी जाणण्याविषयी उदासीन असते. सूर्य जसा आत बाहेर शुद्ध असतो, तसा तो आत बाहेर शुद्ध असतो. तो सदैव प्रसन्न व सुखी असतो. कर्म करताना मी करता आहे असा त्याला अभिमान नसतो. तो भक्त, ते ब्राह्म मी आहे या मर्यादेपर्यंत ओतप्रोत भावाने साम्यावस्थेला प्राप्त झाला आणि दैत्याच्या पैलतीराला पोहोचून कृतार्थ झाला. त्याच्या मनात दैत्याचा विचार नाही, परंतु कल्पित दैत्य ठेवून भक्तिसुखाचा आनंद घेण्यासाठी स्वतःला देव आणि भक्त या दोन भागात विभागून आपण सेवक बनतो. दुसऱ्या भागाला माझे नाव ठेवतो, त्याला देव मानतो. अशा भक्तांचा आम्हाला छंद लागलेला असतो. तो भक्त आमच्या ध्यानाचा विषय आहे. तो भेटला तरच आम्हाला समाधान लाभते. त्या भक्तासाठी मला अनेक प्रकारची रूपे धारण करावी लागतात. मला सगुण रूपाने अवतार घ्यावा लागतो. त्या खऱ्या भक्तावरून जीव प्राणाच्या मीठ मोहऱ्या उतरून टाकावे, तितका तो मला प्रिय आहे. तो आत्मानंदाच्या प्राप्तीसारखे जगात चांगले काही पाहत नाही, म्हणून कोणत्याही भोग विशेषाच्या प्राप्तीने हर्षित होत नाही. तो जो आपणच जर ब्रह्मरूपाने विश्व झाला आहे, त्यामुळे सर्व प्रकारचे भेदभाव त्याच्या मनातून नाहीसे होतात. सूर्याच्या ठिकाणी रात्र किंवा दिवस हे दोन्ही जसे संभवत नाहीत, त्याप्रमाणे त्या भक्ताच्या ठिकाणी चांगल्या वाईट कर्माचे किंवा भोगांचे संस्कार उमटत नाहीत. त्या खऱ्या भक्ताकडून स्वभावतः कर्म घडते आणि भोगलेही जाते, पण त्याचे संस्कार त्याच्या मनात राहत नाहीत. असा जो केवळ शुद्ध ज्ञानरूप होऊन राहिला तरीसुद्धा तो माझ्या सगुण रूपाचे भजन करत असतो. त्यामुळे तोच आम्हाला सर्वात प्रिय आहे. अर्जुना, तुझी शपथ वाहून सांगतो की हे मी औपचारिक बोलत नसून अगदी सत्य वस्तुस्थिती आहे. खऱ्या भक्ताच्या ठिकाणी भेदभावाची वार्ता नसते. त्यामुळे शत्रू आणि मित्र या दोघांना तो सारख्या योग्यतेचे समजतो. दिवा ज्याप्रमाणे घरच्या माणसासाठी उजेड घ्यावा व परक्या माणसासाठी अंधार द्यावा असे जाणत नाही, त्याप्रमाणे भक्त हा माझा हा परकाही मानत नाही. वृक्षावर तोडण्यासाठी जो घाव घालतो किंवा जो पाणी घालून त्याचे संगोपन करतो, त्या दोघांनाही वृक्ष समतेने छाया देतो. ऊस पाणी देऊन वाढवणाऱ्यास गोड व चरकात घालून गाळणाऱ्यास कडू होत नाही, त्याप्रमाणे भक्ताच्या मनात शत्रू मित्राविषयी संभाव असतो. मानापानाच्या वेळी तो सर्वांशी सारख्याच प्रेमाने वागतो. पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा या तिन्ही काळात आकाश जसे समान असते, त्याप्रमाणे अनेक प्रकारच्या प्रसंगात तो समान असतो. मेरू पर्वताला वाऱ्याचे सतत धक्के बसले तरी तो स्थिर असतो, त्याप्रमाणे सुख दुःखाच्या धक्के बसले तरी तो स्थिर असतो. चांदणे जसे राजा व रंक या दोघांविषयी आपल्या शीतलतेने समान असते, त्याप्रमाणे तो सर्व भूतमात्राविषयी समान असतो. तिन्ही लोक अशा प्रकारे वागणाऱ्या भक्ताची इच्छा करतात. अर्जुना, आकाशाला जसा चांगल्या वाईटाचा लेप लागत नाही, त्याप्रमाणे निंदा स्तुतीचा त्याला लेप लागत नाही. कोणी निंदा केली किंवा कोणी स्तुती केली तरी तो निस्वार्थ प्रेमाचा वर्षाव करीत जीवनाची वाटचाल करत असतो. जे मिळेल त्यामध्ये तो संपूर्ण समाधानी असतो. पावसा वाचून समुद्र जसा सुकत नाही, तसा तो भोग वाचून अप्रसन्न होत नाही. हे सारे विश्व माझे घर आहे हे त्याने जाणलेले असते. प्रेमाचा वर्षाव साऱ्या विश्वावर तो सतत करत असतो, त्यामुळे विश्वाशी तो एकरूप झालेला असतो. अर्जुना, त्याला मी माझ्या डोक्यावरचा मुकुट करतो, त्याला मी डोक्यावर घेतो, मी त्याला नमस्कार करतो, त्याचे पाय हृदयात धारण करतो. त्याला पाहण्यासाठी मला डोळे निर्माण झाले. त्याला दृढ आलिंगन देण्यासाठी 2 हातावर दुसरे 2 हात घेऊन मी वैकुंठाहून आलो. अशा खऱ्या भक्ताचे जे चरित्र ऐकतात तेही मला प्राणापेक्षा आवडतात.
मला जगात श्रेष्ठ मानून या भक्ती तत्वाविषयी प्रेम धारण करून मी आणि माझी भक्ती यांनाच सर्वस्व मानून माझा व भक्तीचा जे स्वीकार करतात, अर्जुना, या जगात तेच भक्त आणि तेच योगी आहेत. त्यांच्या भेटीसाठी मला उत्कंठ असते. ते पुरुष तीर्थ आहेत, क्षेत्र आहेत, जगात तेच एक पवित्र आहेत. आम्ही त्या भक्तांचे ध्यान करू, त्यांची पूजा ही आमची देवपूजा. अशा प्रेमळ भक्तांच्या कथेचा जे अनुवाद करतात त्यांना देखील आम्ही आपली इष्ट देवता मानू. पुंडलिका श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ महाराज जे, गोपाळ कृष्ण महाराज जे, सांबेश्वर महादेव कैलासपती. ओम नमो भगवती वासुदेवाय नमः. ओम नमः शिवाय. ओम साईनाथाय नमः. श्रोते हो, 12वा अध्याय इथे समाप्त झालेला आहे. मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये 13व्या अध्यायामध्ये भेटतो. धन्यवाद.